असं म्हणतात की हा पर्वत हिमालयापेक्षाही जुना आहे. तुम्हाला कसं लगता है 6899 चिड्या बाकी करणार. त्यांचा जेव्हा आदेश आला ना, त्यामुळेच मी आज चाललेलो. आजचा गुरुवारसारखा दिवस आहे. तर मित्रांनो, चालता चालता काही मित्र दिसत इथे. भाई ये जो रोप वे है वो कितने सीढ़ियों तक का जाता है? 8,000। अच्छा अच्छा, 8,000 तक का जाता है, फिर उसके आगे फिर से सीढ़ियों से जाना पड़ेगा। 3,000 पैदल जाने का। हाँ हाँ हाँ. તો મારું નામ નીતિન છે અને मैं नागपुरનો છું, महाराष्ट्र. મને ફરવાનું બड़ा આવડે છે. तो मैं ये गुजरात में जूनागढ़ घूमने के लिए आया हूँ. वैसे तो मैं 70 दिनों से ट्रैवल कर रहा हूँ बाइक से. तो पूरा गुजरात ट्रैवल कर रहा हूँ. तो हाँ, द्वारका जाना है ना, यहाँ से जाएंगे जूनागढ़ होने का. तो कैसा लगा बहुत मजा द्वारका से? मुझे ये बताओ, ये कैसा लगा? ठीक लगा। हाँ, ये सबसे ज़बरदस्त है. ऊपर गए थे सबसे ऊपर, बहुत सुंदर दत्त भगवान के दर्शन किए. कैसा लगा उनका रूप? बहुत सुंदर। अच्छा आहे. तर मित्रांनो, यांनी मला इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी की 8,000 पायऱ्यापर्यंत रोपवे जाते. 8,000 किंवा 5,000पर्यंत. ये अंदाज बता नहीं सकते हम. तो आप कहाँ से हो? हम गांधीनगर से। गांधीनगर से? अरे गांधीनगर भी घूम लिया मैंने, बहुत ज़बरदस्त सिटी है. हाँ। तो अभी मैं आगे बढ़ता हूँ. मेरे चैनल का नाम है नितिन रोड डायरीज़. उसको सब्सक्राइब करो, लाइक करो, फॉलो करो और सारे दोस्तों को शेयर कर दो. हाँ. और ये यूट्यूब पे और इंस्टाग्राम पे, दोनों इस पे एक ही नाम से, नितिन रोड डायरीज़. तो मिलते हैं दोस्त. चलो चलो, थैंक यू. गाड़ी है। वही नाम से, नितिन रोड डायरीज़. अंकल नहीं हूँ भाई, सिर्फ दाढ़ी बढ़ा के रखी है मैंने. हेलो हेलो हेलो. सब्सक्राइब करना, फॉलो करना, लाइक करना, भूलना मत. गिरनार चल रहे हैं हम। और शेयर करो बट नितिन रोड डायरीज को. हाँ. जर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर ते 5,000 पायऱ्यापर्यंत ते आपल्याला घेऊन जातं, जिथे अंबादेवीचं मंदिर आहे. पण कसं आहे, रोपवेपेक्षा जेव्हा आपण पायऱ्या चढत येतो ना, तो एक वेगळाच आनंद असतो. क्या भैया, है ना? सीढ़ी चढ़ते वक्त जब हम आते हैं और जाते हैं तो अलग ही आनंद रहता है. हाँ. ऊपर पे कैसा था? अरे बहुत बढ़िया, वो तुमसे है ऊपर. हाँ. तो सामने हाँ हाँ. स्पॉट. अच्छा. आणि इथला जो येतो हा समुद्र जवळ आल्यामुळं आपल्याला समशीतोष्ण वातावरण हाँ. आणि ते पूर्ण उष्ण कटिबंधाकडे जातं आणि तिथलं जे ऊन आहे ना ते चटका देणार असतं बरोबर. आणि खूप छान. आणि महाराजांचं म्हणजे महाराज ज्याला बोलवतात ना ते खरोखर बोलवतात. अहो, तुम्हाला का सांगतो, मला आहे ना 2 हप्त्यापासून आहे ना अनुभूती होत आहे की महाराज स्वतः माझ्यासोबत चालत आहे. म्हटलं आता, आणि माहिती आहे सकाळी काय झालं माझ्यासोबत, मी सांगतो. मी पेट्रोल पंपवर थांबलो होतो रात्री. मी रात्रीच येणार होतो, पण मला थकवा वाटत होता, तर मी पेट्रोल पंपवर झोपलो. तिथे चार्जिंगला फोन लावला आणि त्याच्यानंतर आपोआप 2 वाजता जाग आला. म्हटलं यार निघायचं आहे. मग म्हटलं 2 वाजता, म्हटलं 1 तास तर आपल्याला तयार व्हायला लागेल आणि 1 तास मला इथं पोहोचायला लागेल. म्हटलं 1 तासाच्या वरती. म्हटलं 4 वाजेल. म्हटलं दुसऱ्या दिवशी करायचं का? मग माहीत नाही, असं कधी मी कॅलेंडर चेक नाही करत. म्हटलं आजचा गुरुवारचा दिवस, म्हटलं गुरुवार, आज महाराजांना बोलवलं आहे म्हणजे आता चला 2 वाजता जाग आला म्हणजे महाराजांनाच बोलवलं ना आपल्याला. तेच आहे. मला अनुभव सांगतो. मी घरातून निघालो, हां रँडम निघालो. खिशात रुपये नव्हता माझ्या, हां. 1 रुपया पण खिशात नव्हता. लिफ्ट मागत मागत आलो. महाराजांना सेवा करून घ्यायची होती. महाराजांना आज इथं आणायचं होतं गुरुवारच्या दिवशी. 1 रुपया खिशात नसताना आज इथं पोहोचले. अरे वा. केरळचा एक ड्रायव्हर होता. हां. न मला त्याची भाषा समजे ना मला ते. बरोबर बरोबर. तो पोरगा मला वणीपासून तर अहमदाबादपर्यंत त्याच्या ट्रकमध्ये घेऊन आला. केरळचे लोक कधी कोणाला बसू देत बस दे. मी तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये त्याच्याशी बोलायचो, पण महाराजांनी एवढी जिबा नावाचा मुलगा होता तो, हां. इतकं मल्याळी होता तो, इतकं महाराजांनी सेवा करून घेतली, इतकं महाराजांनी वेळोवेळी महाराजांनी मला खायला सुद्धा कमी पडून दिलं.
तसं सेम माझ्यासोबत पण तसंच घडलं. महाराजांनी खायला सुद्धा नाही कमी पडू दिलं. आजही माझ्या एका मित्राने भत्ता दिलेला आहे, तो माझ्या याच्यात आहे. त्याच्या नावाने आता तिथे ना थोडंसं पशु पक्ष्यांना टाकून देईल. माझ्या मित्राचंच आहे, समाधान बेळ भत्ता म्हणून. त्यांनी पाण्याची बॉटल आणि ते दिलं होतं, त्याच्यावर एक रात्र काढली. महाराजांना करून घ्यायचं असलं ना, मी गेल्या 6-7 वर्षापूर्वी आलेलो होतो. महाराजांना म्हटलं, महाराज मला कधी बोलावते, अंतरात्म्यापासून म्हणजे डायरेक्ट रडायला यायचं. नाही खरंच खरंच बोलवा मला. महाराजांनी आज बोलू, खरंच आज बोलू. खरंच महाराजांनी आज श्रद्धा भाव पाहिजे माणसाला. ते तस तसंच मी तुम्हाला सांगतो. मी काही ठिकाणी होतो ना, नाही की देऊन नाही असं. महाराजांनी अचानक आहे ना डोळ्यातून अश्रू निघत होते आणि असं अनुभूती होत होती की आहे ना स्वामी महाराज दत्तात्रय महाराज आपल्या मागे पाठीशी उभे आहे. आणि नुकताच मी घरी पाठवला ना व्हिडिओ, तो तू रडत कशाला आहे म्हटलं, माहीत नाही पण अनुभूती होत आहे म्हटलं, महाराज सोबत चालत आहे ना माझ्या. खूप महाराजांनी आज बोलवलं 6 वर्षानंतर. खरंच. महाराजांनी म्हटलं, महाराज काय चुकलं माझं एवढं, काय चुकलं. आणि आम्ही कुलदैवत मानतोय, आमच्या ते यावं लागतंय. अच्छा. आम्हाला. मग तुम्ही माहूरला गेले का? माहूरला माहूर नाही, पावागड आमचे कुलदैवत आहे. पावागड. पावागड पावागड. तिथं दर्शन घेतो पावागडला. तिथून आल्यावर छोटेला केला आता मी. छोटेला करून हे जुनागड करतोय. ते सगळे आमचं. नाही, आमच्या आजोळी दत्त महाराजांचं मंदिर आहे. माझं नाव दत्तात्रय ठेवलं अच्छा. आमच्या आजोबांनी. ते आमचे आजोबा गेले देवाघरी, दत्त महाराजांना पावले ते. पण त्यांना सगळं भरतोरी महाराजांच्या गुफेपर्यंत जाईपर्यंत सगळं संपून जातं आणि तिथून पुढे तुम्ही स्वर्गाच्या प्रवासाला लागता. बरोबर ही मान्यता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दम लागणं, थकवा लागणं, घाम येणं हे सगळं भरतोरी महाराजांच्या गुफेपर्यंत होतं. आणि नंतरून मग तुम्ही भगवंताच्या छायेत जातात. बरोबर सांगितलं. खूप आजही इथे इतके सिद्ध पुरुष साधू संत बसलेले जे तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, ते पावलोपदी पावले भेटतात. इथलं माकड भेटलं, बरोबर, माकड भेटलं तरी त्याचा नमस्कार करा. इथं एखादी मुलगी भेटली जिचे देवी स्वरूप लक्षण आहे, तिच्या पाया पडा. इथले झाडी पशु पक्षी यांना नमस्कार करत चाला. कोणत्या रूपामध्ये सिद्ध पुरुष कधी भेटेल गॅरंटीच नाही. त्याच्यामुळं फक्त नमस्कार. चला अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातले सगळे लोक आपल्याला कुठं ना कुठं भेटतात. माझं आजचा 70वा दिवस आणि 70व्या दिवसामध्ये पण मला मराठी लोक भेटलेच प्रत्येक ठिकाणी. चालते ना, येते हां, जय खानदेश. श्री गुरुदेव. आम्ही आलो जळगाव जिल्ह्यावरून आलो. तर आता मी पावागड, छोटेलागड आणि हा 3रा जुनागड करत आहे. पावागड पण खूप चांगलं आहे. 2500 पायऱ्या आहेत तिथे, पण 2500 पायऱ्यापेक्षा 10,000 पायऱ्या चढण्यामध्ये वेगळा मजा आहे. तर असंच आपण पुढे चालत राहू. महाराज आहे सोबत तर मग काय चिंतेची गोष्ट नाही आपल्याला. चलो मिळते. चालता आपल्याला असे दत्तात्रयांचे, स्वामी महाराजांचे, शंकर महाराजांचे, देवींचे हे सगळे मंदिरं बघायला मिळतं. आणि लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे की वजन घेऊ वरतं चढत आहे. महादेवाचं नाव घेत, दत्तात्रयांचं नाव घेत मी पण चढतो आहे. दत्त महाराज, गुरु महाराज, मी अपराधी घ्या पदरात, झाले अपराध माझे घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात. दत्त महाराज, गुरु महाराज, मी अपराधी घ्या पदरात. दत्त महाराज, गुरु महाराज, मी अपराधी घ्या पदरात, झाले अपराध माझे घ्या पदरात, मी अपराधी घ्या पदरात, झाले अपराध माझे घ्या पदरात,
मी अपराधी ह्या पदरात. दत्तप्रभूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. तर गुरुशिखर चढताना मला माझे काही मित्र भेटले जे की आहे पुण्यातले आहे ना. पुण्यातलं कुठे? दंकवाडी. हां तिथे महाराजांचं स्थळ आहे का तिथे? आहे ना? म्हणजे जे मेन जे स्थळ आहे महाराजांचं, शंकर महाराजांचं, ते तिथेच आहे का? दंकवाडीला. तर मला एक सांगा, तुम्ही आता चढून आलेल्या वरती किती वाजता गेले होते? रात्री 1 वाजता. 1 वाजता. आणि आता उतरत आहे. व्ह्यू कसा होता? भारी. एक नंबर. धुकं असलं तर काय दिसणार नाही, पण अच्छा. जर धुकं नसलं तर मग व्ह्यू क्वालिटी. अच्छा, किती वेळ लागला तरी असं एकंदा जायला आम्हाला जसं की तू सांगितलं 3 डोंगर आहेत, तर पहिलं कुठलं येतं? पहिला देवीचा, हां दुसरा नाथांचा नाथांचं, आणि तिसरा गुरुशिखर. गुरुशिखर दत्तात्रेयांचं. अच्छा. तर वरचा मला व्ह्यू दाखवू शकतो तुमच्या फोनमध्ये जर काढला असेल तर एखादा? कारण की मला जो सकाळचा व्ह्यू भेटणार नाही. आणि प्रत्येकी तुला सांगू का, इथे सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रातलेच लोक मला भेटत आहे. हां हे बघा. बापरे, व्हिडिओ आहे व्हिडिओ. लई भयंकर, हा लई भयंकर. हा गुरुशिखर. एक सेकंड. हां गुरुशिखरचं आहे. हा गुरुशिखर. हां तिथपर्यंत जाता ना गुरुशिखरपर्यंत? हो, वरती मंदिरात जाते ते, फक्त वरती कॅमेरा अलाउड नाही. अलाउड नाही. ते जे गुरुजी आहेत ना, ते कॅमेरा घेतात आणि फोन घेतात आणि खाली आपटतात आणि 1 तास सेवा करायला लावतात तिथे. अच्छा, फोन तिथं मंदिराच्या जवळ यूज करता नाहीत, हा, नाही, पायऱ्यापर्यंत करता येते, बाहेर- आतमध्ये नाही करता येत. आतमध्ये नाही करता. बापरे. त्यातले गडी आपल्या मराठी भाषेत मराठी. मित्राला गडीच म्हणतात आहे ना. तर भेटूया सगळेजण. सबस्क्राईब करा नितीन रोड डायरीजला आणि बघत राहा. काही व्हिडिओ हिंदीमध्ये मी बनवलेले आहे, काही व्हिडिओ मराठीत, आणि असे 2-3 व्हिडिओ असे बनवले कसाला सुचत होती लँग्वेज कोणती यूज करू, हिंदी मराठी दोन्ही यूज करून टाकले. जर तिकडे काय म्हटलं काय आपले मराठी प्रेक्षकही आले पाहिजे, हिंदी आले पाहिजे, कारण की आपण गुजरात फिरत आहे. तर मी तशी लँग्वेज पण शिकतो इथली. जसं माરું नाम नितीन छान म्हणे नागपूरनो छू म्हणे फरवानो आवडे छे पाणी पाणी, असं म्हणजे काय शिकत राहायला पाहिजे ना. कुठल्याही आपण स्टेटला गेलो तर तुम्ही पण जाता जाता 2-3 शब्द शिकून चालले जा. त्याला तिथल्या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणायचं बघ. गिरनार हा केवळ एक पर्वत नाही, तर ते एक जागरूक देवस्थान आहे. हिंदू धर्मात याला रेवतक पर्वत म्हटले गेले आहे, जिथे भगवान दत्तात्रेयांनी कठोर तपस्या केली होती. तसेच जैन धर्मियांसाठी ते अत्यंत पवित्र ठिकाण आहे, कारण 22 तीर्थकर भगवान नेमिनाथ यांनी याच पर्वतावर मोक्षप्राप्ती केली होती. असं म्हणतात की हा पर्वत हिमालयापेक्षाही जुना आहे. कैसा एसी जैसा फील हो रहा है ना? हाँ ऊपर में कैसा लगता है? पर तो बहुत मजा आएगा। मतलब जन्नत मिल जाएगी है ना. उसी जन्नत के लिए तो जा रहे. भाई ज़िंदगी में लड़की नहीं मिले तो ठीक है, भगवान तो मिलना चाहिए है ना. हाँ. कहाँ से हो तुम? अरे क्या बात है. तो अभी तक हम कितनी सीढ़ियाँ चढ़े? ना जैन मंदिर के लिए 900 सीढ़ी बाकी है, 1900 अंबाजी मंदिर के लिए और 6899 दत्तात्रेय मंदिर के लिए. और अभी तक हम कितनी सीढ़ी चढ़े हुए हैं? 3100 है ना. तो कहाँ से हो आप? MP से.
अरे पास के हो, महाराष्ट्र का हूँ मैं। हाँ, तो पूरा दर्शन हो गया। अभी मुझे 6,899 सीढ़ियाँ बाकी करना है ना। चलो मिलते हैं दोस्त। जैन तीर्थस्थळ आहे इथे। जाके ड्रेस चेंज करके शेक नाही हा. ગાંડો ડોય પણ ગાંડા થઈ જાય. સેલ્ફીમાં ગાંડા થઈ જાય.